पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक डॉक्टर सुहास कांबळे यांच्यासोबत आज आहोत आणि त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. सर, काय सांगाल, पहिली GB झाली, कसा अनुभव होता तुमचा? अतिशय छान अनुभव होता. वातावरण खूप छान होतं. सभागृहामध्ये एक आपण नगर सदस्य म्हणून बसणं याचा मला खूप छान अनुभव आला. तिकडे एकाधिकारशाही होती ते त्याच्यावरती होता. कुत्र्यांची जी भयावह अशी परिस्थिती आहे सध्या, त्याच्याबद्दल देखील माझे ठोस असे काही सजेशन्स दिले, जसे की त्यांचं स्टरलायझेशन असेल किंवा त्यांचं जे लसीकरण आहे त्याच्याबद्दलचे माझे जे सजेशन्स आहेत ते दिले. माता रमाईचं जे स्मारक होणं अपेक्षित आहे त्याबद्दलचाही विषय, त्याच्याबद्दलही मी अनुमोदन दिलं. आणि नंतर जाऊन आम्ही आंबेडकरी चळवळीतील 3 नगरसेवक, 2 RPIचे आणि मी स्वतः एक भाजपचा, असे आम्ही जाऊन माननीय आयुक्त साहेबांना भेटलो. चर्चा कशी झाली? आयुक्त साहेबांनी खूप सकारात्मक दृष्टिकोनाने त्यांनी या सगळ्याकडे बघितलं व त्यांनी ताबडतोब खोराटे साहेबांना तसे इन्स्ट्रक्शन दिले की पुढील या बाबतीतल्या ज्या पुढच्या स्टेप्स आहेत त्या लवकरात लवकर घेण्यात याव्यात. आमच्या सर्वांची अशी अपेक्षा आहे की निदान त्या स्मारकाचं जे भूमिपूजन आहे ते या जयंतीच्या आधी तरी व्हावं, असा आमचा सगळ्यांचा प्रयत्न, त्या प्रयत्नांमध्ये आम्ही आहोत. सध्या या प्रभागामध्ये जे मोठमोठ्या सोसायटी आहेत, तर वाहतुकीचा प्रश्न, खूप मोठमोठी वाहन आहेत, त्याच्याविषयी काय? तिथे आम्ही पाहणी केली. तिथे बरेच आत्ताच मागच्या काही दिवसांमध्ये एक सुसाट अशा कंटेनरने जवळजवळ 7-8 गाड्या उडवण्यात आल्या होत्या. तर त्या अनुषंगाने आम्ही इथले जे ट्रॅफिकचे जे ACP साहेब आहेत, नांदुरकर साहेब, त्यांच्याबरोबर चर्चा केली, त्यांच्याबरोबर सोबत पाहणी केली आणि त्यांनीसुद्धा खूप सकारात्मक अशी आम्हाला मदत केली. तिथे ट्रॅफिककडून म्हणजे जे स्पीड ब्रेकर्स आहेत त्याच्याबद्दलचे त्यांनी इन्स्ट्रक्शन्स दिलेत आणि तो संपूर्ण स्पाईन रोडचा जो सर्व्हिस रोड आहे तिथे कंटेनर्ससाठी, जड वाहनांसाठी विना थांबा असं त्यांनी एक आदेश काढले. पूर्ण दिवसभर 24 तास तसंच राहील याबद्दलची स्टेप घेऊन त्यांनी तशा प्रकारचे आदेश देखील प्रशासनाला दिलेले आहेत. त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथल्या सोसायटीधारकांची जी असुरक्षिततेची जी भावना होती ती निश्चितपणे कमी होईल. तिथला जो ट्रॅफिक, जे कंटेनर उभं राहिल्यामुळे जे ट्रॅफिक जॅम व्हायचं आहे ते देखील सॉल्व्ह होतील असं मला वाटतं. तुम्ही आता नगरसेवक झाला, बालाजीनगरच्या विकासासाठी तुमच्या मनात काय? पहिल्या आठवड्याभरातच निवडणूक रिझल्ट्स नंतर पहिल्या आठवड्यातच तिथल्या सर्व अधिकारी जे आहेत क प्रभागचे त्यांच्याबरोबर एक मीटिंग घेतली. जे बालाजीनगरमधले जे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, निसर्गन साहेब आहेत किंवा झोंबाडे साहेब आहेत, BB शिंदे साहेब आहेत, यांच्याबरोबर त्यांना घेऊन महापालिकेच्या क प्रभागामध्ये आम्ही एकत्रितपणे एक मीटिंग घेतली. सगळे प्रभागातले सगळे अधिकारी आणि हे कार्यकर्ते, आणि विशेष म्हणजे अधिकाऱ्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिला. तर त्या अधिकाऱ्यांसोबत आम्ही संपूर्ण बालाजीनगरच्या गल्लीमध्ये प्रत्येक डिपार्टमेंटचा एक माणूस घेऊन पाहणी केली आणि त्यांनी लगेचच त्याच्यावरती कारवाई केली. म्हणजे तिथले जे ड्रेनेजचे जे पाईप्स होते ते बरेच खराब होते, त्यातले काही पाईप बदललेत. जे तिथलं स्वच्छतागृह होतं जे एकदम खराब अवस्थेमध्ये होतं त्याची देखील रेग्युलर सफाई आता होत राहते. आणि एक खूप खराब असं स्वच्छतागृह होतं, तिथं देखील ते पाडून नवीन बांधण्याचं त्यांनी म्हणजे त्याच्यातले काही पावलं उचललेसुद्धा आहेत. तर असं एकंदरीत बालाजीनगरमध्ये म्हणजे तिथले जे सगळे सामाजिक कार्यकर्ते आहेत, आत्ता ज्यांची मी नावं घेतले ते, आणि इवन सरोदे साहेब होते, त्यांना देखील आम्ही एकत्रितपणे घेऊन ही सगळी बालाजीनगरच्या वरती तिथल्या रहिवाशांचं राहणीमान सुधारण्यासाठीचे प्रयत्न आम्ही सुरू केलेले आहेत. सध्या शहरामध्ये पाण्याचा प्रश्न भेडसावत आहेत, तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही कशा प्रकारचे? पाण्याचा म्हणजे हा संपूर्ण शहराचाच खरं म्हणजे खूप मोठी समस्या आहे. अधिकाऱ्यांबरोबर समन्वय साधून आम्ही त्यामध्ये कसं नागरिकांचे जे हाल आहेत ते कसे सुधारतील यासाठी प्रयत्न केलेलेच आहेत. आणि माननीय आमचे जे आमदार साहेब आहेत महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून जे बाम आस्केड इकडून जे पाण्याचे जे इकडं पुरवठा होणार आहे
त्याच्यासाठीचं जे पाईपलाईन टाकण्याचं काम आहे ते कसं लवकरात लवकर होईल याच्याबद्दलचे जे प्रयत्न चालूच आहेत आणि आम्ही सगळेजण त्यांना याबाबतीत सहकार्य एकत्रितपणे आम्ही या सगळ्या गोष्टी करून लवकरात लवकर तो कायमस्वरूपी तो पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्यासाठीचे जे आवश्यक असे मुद्दे ते आम्ही नक्की करतो आहे. तुमचा आवडता प्रश्न, तुम्ही शहर सुधार समितीवर आलात, कशा प्रकारे तुम्ही आता प्रश्न तुमचे समस्या मार्गी लावून घेणार? शहर सुधारणांमध्ये निश्चितपणे नागरिकांचा सहभागसुद्धा फार महत्त्वाचा आहे. आपल्याला एकंदरीतच शहराची म्हणजे एक छान आयडियल असं शहर या दृष्टीने आपल्या शहराची वाटचाल व्हावी या दृष्टीने सगळ्या नागरिकांचा सहभाग यामध्ये घेऊन पुढे जाण्याचा माझा मानस आहे. आणि आत्ताच शहर सुधारणा समितीमध्ये मी एक मेंबर झालेलो आहे आणि आमचे चेअरमन आता म्हणजे संजय नाना काटे ते देखील आता निवडून त्याचे फॉर्मॅलिटीज बाकी आहे. तर आम्ही सगळे एकत्रितपणे निश्चितपणे शहर सुधारणा समितीवर चांगलं काम करण्याचा मानस आहे आमचा. आता जे नवीन स्टँडिंग चेअरमन आता झालेलेच आहेत, बारणे साहेब आहेत, त्यांना माझ्या म्हणजे हार्दिक शुभेच्छा. स्टँडिंग कमिटी चेअरमन आहेत. इवन आमचे महापौर रविभाऊ लांडगे आहेत, उपमहापौर आहेत ज्या ताई आहेत, त्या सर्वांच्या आम्ही एकत्रितपणे निश्चितपणे शहराच्या विकासासाठी जे जे आवश्यक आहे ते आम्ही करत राहू. हे होते डॉक्टर सुहास कांबळे, नगरसेवक आहेत आणि त्यांनी सांगितलं शहराच्या विकासासाठी जे जे काही करावं लागेल ते आम्ही करणार आहोत. रोहित खरगे, थराज न्यूज नेटवर्क, पिंपरी चिंचवड.